तर मित्रांनो नाही का जवळपास सगळी तयारी माझी झालेली आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता की इथे वेलकम लिहिलं आहे. इकडे डोअरच्या साईडला थोडंसं असं काहीतरी डेकोरेशन टाईप केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे वेलकम लिहिलेलं आहे. खालच्या बाजूला वेलकम लिहिलेलं आहे आणि इकडे वेलकम होम लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बाळाचा पाळणा मी सजवलेला आहे. त्याच्यानंतर इथे थोडंसं तुम्ही बघू शकता की एक वेगळ्या पद्धतीची डेकोरेशन मी तयार केलेलं आहे. ओके, आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सो काहीसं अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला मी केलेलं आहे अशा पद्धतीने. आणि हे जे कपडे वाळत टाकलेले आहेत ना, तर तुम्हाला माहिती आहे आपण इंडियन फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो, तर हे थोडंसं तुम्ही इग्नोर करू शकता. बाकी अशा पद्धतीने एंट्री इथून होईल अशी 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 अशी. मग त्याच्यानंतर जर तुम्हाला घरामध्ये डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता असं. मग त्याच्यानंतर मग आतमधल्या बाजूला तुम्ही थोडीशी आयडिया तुम्हाला येऊ शकते. सो अशा पद्धतीने आहे. याच्यानंतर व्हिडिओ करायला भेटेल नाही भेटेल हा भाग वेगळा, कारण मी तयारीला लागलो आहे. फोटोशूट आता म्हणजे इथे तुम्ही बघू शकता. बाय द वे ही वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर. माझे जे कोणते फोटोज तुम्ही इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला बघाल तर हे सगळे फोटोज हा चेक काढत असतो. आणि फोटोग्राफीसाठी तुम्हाला पाहिजे असेल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर 8928653457. ओके. सो सूरज मोकल याचं नाव आहे. खूप चांगला फोटोग्राफर आहे. वन ऑफ द बेस्ट कॅमेराज त्याच्याकडे आहे आणि यूट्यूबरसुद्धा आहे. सो मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता त्याला. तर मित्रांनो घाई म्हणतात नाही का, तर तशी काहीशी घाई माझी पूर्णपणे झालेली आहे या पूर्ण फंक्शनमध्ये. अगदी छोटासा ब्लॉग आहे. मी कशा पद्धतीने तुम्ही जर घरामध्ये नवीन बेबी येत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही घराला थोडंसं सजू शकता, याचं छोटंसं याच्या मागे असं रिझन आहे की येणाऱ्या फ्युचरमध्ये जेव्हा बेबी मोठं होईल त्याला कळेल की त्याच्या वडिलांनी आईने लहान असताना काय काय केलं होतं, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. सेकंडरी प्रत्येक बायकोची इच्छा असते की नवऱ्याने काहीतरी स्पेशल करावं. तो हाच एक प्रयत्न असतो. आणि याच दिवसांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात, छोटा छोटा खर्च करायचा असतो, छोटे छोटे आनंद वाटून घ्यायचे असतात. सो अशा पद्धतीने मी केलेलं आहे. एक छोटासा ओव्हरव्ह्यू देतो की कशा पद्धतीने एंट्री होईल, कशा पद्धतीने पुढे सेटअप केलेला आहे बघा. सो सगळ्यात पहिल्यांदा ही लिफ्ट आहे आमची. इथून सुरुवात होईल. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. म्हणजे तुम्ही जर लांबून बघाल तर हे काहीसं अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतरला इकडे आम्ही फुलांचं वेगळ्या पद्धतीचं असं डेकोरेशन ठेवलं. इथे ती थोडीशी उभी राहील. त्याच्यानंतरला इकडे काहीतरी वेगळं असं केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा बॉक्स थोडासा कॅल्क्युलेशनने बिघडला आहे, पण बघायला खूप छान वाटतं जर तुम्ही बघाल तर. आणि त्याच्यानंतरला पुन्हा आम्ही सेम पॅटर्न दिला आहे. जो पॅटर्न इथे ठेवला आहे तोच पॅटर्न इथे ठेवला आहे, कारण डोळ्यांना कसं थोडंसं कॉन्ट्रास्ट होतं. त्याच्यानंतर पुन्हा मी इकडे एक नवीन डिझाईन स्टार्ट केली आहे. आता ही जी डिझाईन आहे तुम्ही असं जर बघाल, पण हा दरवाजा जर असा ठेवला तर त्या डिझाईनला खूप शोभा येते. येल्लो आणि ऑरेंज, आणि मग त्याच्यानंतर पुन्हा येल्लो ऑरेंज वेलकम लिहिलं आहे. आणि बाळाचा पाळणा समोर जर बघाल तर वेलकम होम अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. मगाशी सांगितलं होतं ना तुम्हाला की HOM तर ई होता आणि वेलकमचा एमच्या बाजूचा जो ई होता त्याला आम्ही खाली घेतलेला आहे. सो वेलकम होम थोडंसं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. घाईगडबडीमध्ये बऱ्याच गोष्टी राहून जातात. माझी मिसेस आलेली आहे, सो तिला घ्यायला आपण जाऊया सगळ्यांनी. तर मित्रांनो नाही का थोडंसं मी वेलकम करायला चाललो आहे बिल्डिंगच्या खालती. आणि माझ्यासोबत जॉली मोकल म्हणजे सूरज भाई पण आहे फोटोग्राफर. बाहेर असे फोटो काढणार नाही कारण माहोल जेवढा चांगला नसेल, ते फक्त थोडंसं आता एंट्री होईल तर काढायला, पण वरती आल्यावर ॲक्च्युअल चांगले फोटो काढले जातील. सो अशा पद्धतीने काहीच आम्ही ठरवलेलं आहे, डोक्यामध्ये आहे. होप फॉर द बेस्ट, काय चांगल्या गोष्टी होत आहेत. थँक्यू. तर मित्रांनो फायनली आम्ही भेटलेलो आहे आणि लवकरात लवकर वरती चाललेलो आहे हळूहळू. सो फोटोग्राफर आणि फायनली आम्ही चाललो आहे. मी घेतलेला आहे आणि मॅडम पण आहेत, माझे पप्पा पण मागच्या बाजूला आहेत, मम्मीने बाळाला घेतलेला आहे. आतुरता त्या दिवसांची होती. सो याच दिवसांची आतुरता होती आणि फायनली एंट्री झालेली आहे. पण एंट्री पप्पा पण आलेले आहेत, भाऊ पण आलाय आणि सूरज पण आलाय. आणि माझ्या बाळाचा चेहरा बघा. तर सुरू झालेला आहे मित्रांनो बघा. एक एक स्टेप. आता मी नंतर भेटतो, पहिले फोटोशूट वगैरे काढून घेतो ना.
हे बाबांसारखाच बघतो असं करून सगळं असं हे नवीन नवीन घरात आलोय आता झोप आली बाबू ना बाबू 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 बस. तर मित्रांनो नाही का व्हिडिओ ना आता एंड करतोय आणि भरपूर मजा केली. जवळपास एक 7-8 वर्ष तरी वाट बघत होतो की कधी बायको घरी येते आणि डेकोरेशनची आता सगळी धुळा झालेली आहे. फोटोशूट चालू आहे बहिणीचं भावाचं थोडंफार झालं, मी थोडं केलं, मम्मीचं पप्पांचं बाकी आहे. मला वाटतं हिचं पण थोडंसं आपण करूया फोटोशूट. जे फोटोज तुम्हाला बघायचे ते तुम्हाला इंस्टाग्रामला भेटतील. इंस्टाग्रामचा ID मी खालती अपडेट केला आहे आणि आता हळूहळू एक जण बघायलाही येतील. तर हा जो व्हिडिओ आहे हा मी इथपर्यंत थांबवतो. आय होप व्हिडिओ मजा आली असेल बघायला. स्लो मोशन शॉट्स वगैरे असतील तर मी ते तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर हा शेअर करा, कारण ज्यांच्या घरात पहिल्यांदा बाळ येणार असेल तर ते अशा पद्धतीचं डेकोरेशन करू शकतील. पहिलं. दुसरं, आयडिया बऱ्याचदा माहीत नसतात नवऱ्या लोकांना की काय करायचं काय नाही. तुम्ही एक अनुभवी समजू शकता, तर मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, लाईट जास्त मॅटर करते. त्यामुळे जो तुमचा फेमस कॅमेरामॅन असेल तर त्याला सांगा की ती फोकसवाली लाईट घेऊन यायला. आणि नसेल तर कॅमेरामॅनचा मी फोटो नंबर जो आहे तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तर त्याला तुम्ही कॉल करू शकता. आणि चौथं म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.